बारामती शहरात नशेच्या काळ्या धंद्यांवर पोलिसांनी मोठा घाव घातलाय। तब्बल 2 कोटी रुपयांचा 450 किलो गांजा जप्त करत बारामती शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। विशेष म्हणजे हा गांजा पाण्याच्या मोठ्या टाक्यांमध्ये लपवून तस्करीसाठी तयार ठेवण्यात आला होता। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बारामती शहर पोलिसांनी संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत रात्रीच्या वेळी नाकाबंदी केली। तपासादरम्यान पोलिसांना एका शेतामध्ये ठेवलेल्या मोठ्या पाण्याच्या टाक्यांबाबत संशय आला। या टाक्यांची तपासणी केली असता पोलिसांना धक्काच बसला। टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आला होता। तस्करीसाठी हा माल पुढे पाठविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या कार्यवाहीत पोलिसांनी सुमारे 450 किलो गांजा जप्त केला असून त्याची बाजारातील किंमत अंदाजे 2 कोटी रुपये इतकी आहे। सध्या या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे। या संपूर्ण रॅकेट मागे आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे। बारामती शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे परिसरातील नशेच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसलाय। दिनांक 25 फेब्रुवारीपासून बारामती शहर, बारामती उपविभाग आणि संपूर्ण बारामती विभागातील एकूण 5 तालुक्यामध्ये सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान नाकाबंदी आणि पेट्रोलिंग ही राबवल्या जात होती। त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी आम्हाला माहिती मिळाली की बारामती शहरातील जवळची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे ड्रम लॉक करून पडलेले आहेत। सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज चिवड शेट्टी साहेब आणि DYSP आम्ही स्वतः जाऊन ते ड्रम ओपन करून पाहिले असता त्यामध्ये गांजा असल्याची आमची खात्री झाली। सदरचे 2 ड्रम हे पंचासमक्ष ताब्यात घेऊन आज पोलीस स्टेशनला आणून त्यातील एकूण पॅकेट्स मोजतात ते 465 पॉकेट्स आणि एकूण 470 किलोग्रॅमचा गांजा, ज्याची किंमत आता खुल्या बाजारामध्ये शासकीय नियमाप्रमाणे 50,000 रुपये किलोप्रमाणे 2 कोटी 35 लाख रुपये या गांजाची किंमत होत आहे। सदरचा गांजा हा या नाकाबंदी दरम्यान कोणीतरी अज्ञात वाहनाने या ठिकाणी टाकून गेलेला आहे अज्ञात आरोपीने। सदर अज्ञात आरोपी, अज्ञात वाहन याचा शोध घेणे, गुन्हा दाखल करणे आणि त्यांचा शोध घेणे ही पुढील प्रक्रिया सध्या चालू आहे। थँक्यू। हिंदी